Oh
शेवटी गेला किंवा येथे वरून नाही आले अवतार येरते पामर जीव किती, म्हणजे येणाऱ्याला जन्म जाणाऱ्या दृष्टिकोनातून क्रियामान संपडे की त्याला मृत्यू आहे त्या पद्धतीने प्रत्येकाला जावं लागतं. पण जात असताना उत्तम स्वरूपाची कीर्ती पाठीमागे ठेवण्याकरता काही कर्म या सृष्टीमध्ये प्रधान आहे, त्या पद्धतीने जीवाला ती कर्मप्रधान अवस्था स्वीकारावी लागते. सर्वज्ञ ऐका,
प्रत्येकाच्या पाठीमागं सुख दुःखाच्या व्याधीतून जाणारा प्रत्येक जीव आहे. प्रत्येक जण सुखी आहे, प्रत्येक जण दुःखी आहे असं सांगता येणार नाही. अगदी ताकदीने विचारायला गेलं तर तेवढा वेळ कमी पडेल म्हणून निर्धारित वेळेस सांगतो. बसलेल्यापैकी जगाच्या मालकाकडे कुंती मातेच्या नंतर विश्वामध्ये माझ्यासहित दुःख मागणारा जर कुणी धर्ममंडपात असेल तर हात वरती करावा. कीर्तन संपल्यावर सेल्फी घेऊ आपण. नाही सापडणार मला. आणि असा एखादा व्यक्ती उभा करा की त्याने असणारा बोट वरती करावा. आपल्या जीवनात कोणतं सुख मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. दोन्ही नाही, मला वाटतं तद स्वरूपाने असणारा जीवाचा प्रवास चालू आहे. मग या दोन्ही प्रक्रियेमध्ये सुखीकोचे धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे आणि रामकृष्ण वासुदेव सदास्मरेवाचे संप्रदायाशी निगडीत असणारं जीवन होतं. म्हणून तर मी सांगत असतो मृत्यू हा एकादशीला नाही यावा. वाक्य काय केलं का, मृत्यू हा पर्व काळावर नाही आला पाहिजे, पण शेवट हा 100% पर्व काळावा आला पाहिजे. तर तो साधीला हा पर्व काळानं गेला अंतरीचा. मग खरंच मृत्यू त्या पद्धतीने येतो. आपल्याकडे मग प्रमाण म्हणावं लागतं, काय तुझा जीव एका दिवशी की एकादशी नेमकी काय शब्दभेद काय. एकादशी आपली एका दिवशी म्हणतात कधी कधी. ते क्रियामान अवस्था चुकली, शब्दाची क्रिया व्यतीत अर्थ चुकला की त्याचं क्रियामान चुकतं. त्या स्वरूपाने असणारं बाबांचं एक जीवन होतं. अगदी प्रतिकूल कालखंड असेल. आता जरा निमेरं बरं वाटतंय, म्हणजे मागच्या वर्षीपासून जरा बरं वाटतंय. आनंदी आनंद आहे. चहूकडे म्हणायला काय हरकत नाही. त्या दृष्टिकोनातून मग काही भागाकडे नसू शकतो, गोवा धोरणात असावा. त्या दृष्टिकोनातून असणारा पण त्या कालखंडाचा जर विचार करायला गेलं, आपलं जीवन व्यतीत करत असताना, कुटुंबाची धुरा सांभाळत असताना या माणसाने जे नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व 3 गुण स्वीकारले ना, म्हणून ती माणसं आधी समाजामध्ये गेल्यानंतर प्रिय असतात. 3 गोष्टी ऐका. प्रत्येकाला जर उत्तम स्वरूपाची कीर्ती ठेवून जायचं असेल तर एकतर नेतृत्व सुंदर असावं, 2 जीवनातलं कर्तृत्व तितकं सुंदर असावं, आणि नाही या दोन्हींमध्ये आपल्याला पडता आलं तर किमान आपल्या हातून घडलेलं दातृत्व इतकं सुंदर असावं की त्या कीर्तीनं आपण पाठीमागे राहू. एक उदाहरण देत असताना पुढे जातोय. नेतृत्वाच्या बाबतीत जर बोलायला गेलं, अगदी कोणत्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करत असताना संयम आणि शांतता हे 2 गुण त्या व्यक्तीकडे 100% असावे. 100% असावे. बरोबर आहे की नाही. अगदी राजकीय क्षेत्रात सुद्धा हे 2 गुण जर असेल तर तीच माणसं तो देवा परमपूज्य जगे. कोणता संयम आणि शांततेनं. अगदी राजकीय क्षेत्रात सुद्धा ती माणसं विरोधात असली तरी पूजनीय असतात. खरं आहे की नाही. मग ते कसे असू द्या, कारण त्यांचा गुण त्या पद्धतीचा असतो. अनंत वाचाळ त्याच्या पुढचा द्रौपद घेऊ नका, फक्त अर्थ एवढा घ्या. त्यांच्या बाबतीमध्ये कोणती संज्ञा लागत नाही. मग जी माणसं नेतृत्व स्वीकारत असताना, घरातही नेतृत्व करत असताना, गावातही किंवा राज्यातही जर त्या पद्धतीने असेल तर ते उत्तमच शिवरे कीर्ती मागे. आणि जी माणसं अशा प्रकारे नेतृत्व करून जातात ना, समाज गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या चौकात पुतळे बांधून, त्यांचे स्मारक बांधून त्यांना आठवणीत ठेवतो. त्याला नेतृत्व म्हणतात. खरं आहे की नाही. आपलं नेतृत्व कुठपर्यंत, आपला धावा विसरतात. आम्ही तिकडून आलो का लोक म्हणजे आज धावा होता काय, तुम्ही फोन करायचा ना मला एवढे गावातल्या जवळ असून. म्हणजे आपली इथपर्यंत सुद्धा कीर्ती नाहीये. कीर्ती पसरवायची गरज येत नाही, नास्तिकाची पसरावी लागते. आणि सज्जनाची कीर्ती पसरवायची गरज आहे का? गरज नाही महाराज. इथल्या गोवऱ्या सुद्धा विठ्ठल म्हणते काशीपर्यंत कबीरजींना कळतं. ही सज्जन माणसाची लक्षण आहे. वाऱ्या हाती माप चाले कीर्ती मुख जात नारायण. जाणकार शेतकऱ्यावानी मध्ये किती पटे पडू वाढता असं पाय देऊन काढते. असे 20 चालू आहे. बाबांनी पूर्ण म्हणलं याने बरोबर त्या पद्धतीने थांबवून घेतलं. असे गडी त्या पद्धतीने असणे हुशार असले पाहिजे. खेळीमेळी गाडावळे, नाही तर मग कीर्तनाला गाडावळे. विठाला विठाला आपल्याला पुढे न्यायचं, तेवढा वेळ पुढेल तेवढा ऐका. प्रत्येकाला शेवटाकडे जाण्याकरता हे 3 गुण तरी असावं. नेतृत्व तरी असावं. कोणत्या पद्धतीचं नेतृत्व असावं? उत्तम शिवरे कीर्ती मागे असं नेतृत्व असावं. नेतृत्व करत असताना हे 2 गुण 100% असले पाहिजे. राजकीय क्षेत्रात जरी असेल तरी त्याच्याकडे असले पाहिजे. कुटुंबातलं नेतृत्व जरी करायचंय ना तरी सुद्धा त्या माणसाला सर्व सहन करावं लागतं. गुरु विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, जाणत्या माणसाचं घरातलं नेतृत्व आणि घराच्या वरचा लोखंडी पत्रा दोघांच्या बाबतीमध्ये दुःख सारखंच. खरं की नाही. उन्हाळ्यामध्ये कोण तापतं? पत्रा. बरोबर. पावसाळ्यात कोण वाजतं? पत्रा. आणि हिवाळ्यामध्ये कोण थंड पडतं? पत्रा. जास्त कोण बोलतो?
बोला. पत्रा नाही म्हटलं मी, घरामध्ये पत्रा बोलतो का आपल्याकडे? जे बोललं तरी त्याला सर्व सहन करावं लागलं. बरं चला, उन्हाळ्यात तापतोय, पावसाळ्यात तो वाजतोय, हिवाळ्यात थंड पडतोय म्हणून आपण तो काढून टाकू, जमेल का? आता तुमच्याकडे और ऑप्शन आले, स्लॅब टाकता येईल. म्हणजे माणसं तत्काळ टेक्नॉलॉजीने पुढे गेले, त्यामुळे त्या पद्धतीचा विचार नाही. पण असं नाही का नेतृत्व काढून घेते. मग राजकीय क्षेत्रातले माणसं सुद्धा नेतृत्वामध्ये कधी कधी विरोध झाला तरी ते सहन करतात. आणि अगदी ताकदीचं वाक्य, ज्याला राजकीय नेतृत्व करत त्याच्याकडे संयम, शांतता किंवा विरोध सहन करण्याची ताकद असेल तरच उतरायचे, नाही तर उतरू नये. काही काही माणसं भेटतात, नाही व महाराज म्हटलं अजिबात नाही, जरा बारकाईने ऐका. एक ताकदीचं वाक्य सांगतो. गावात जर 100 20 माणसं विरोध करायला लागली तर माणसं हायपर होतात. याचा अर्थ असा नाही घरातल्या 10 पैकी 2 माणसांना तुम्ही आवडत नाही. मग घरातल्या 2 माणसांना आपण प्रिय नसू तर गावातली 10 20 तर आपल्या विरोधातच राहणार आहे की नाही? मग कोणत्या पद्धतीचं नेतृत्व करा? इतकं उत्तम शिवर आहे. हे सर्वांच्या बाबतीमध्ये, सज्जन माणसाच्या बाबतीमध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये त्रास असतो, अगदी सज्जनगडापर्यंत. विठ्ठला तुम्हाला जड जाईल. ही सगळी सुज्ञ मंडळी न सांगता कळवे ते अंतर. आखाड्यातल्या वारकऱ्यावर एवढं फोडून सांगायची वेळ नाही आली पाहिजे. इतक्या सोप्या भाषेमध्ये सांगतो, वारकायला ऐका. मग त्या क्रियेचा विचार मांडायचा आहे. कर्तृत्व सुद्धा इतकं सुंदर ठेवून गेलं पाहिजे का वैऱ्याला सुद्धा दरारा असला पाहिजे, त्याला कर्तृत्व म्हणतो. आणि दातृत्व इतकं सुंदर असलं पाहिजे ना. आता एवढे 4 युग झाले तरी 4 युगामध्ये एकाच व्यक्तीचं नाव पुढे येतं. कोणाचं? कर्णच. काय केलं होतं? एक गाय आंदण दिली तर ती कळपात राहीना. ब्राह्मण देवता आले, 2-3 वेळा त्यांच्या बाबतीत उदाहरण सांगतो. तर ब्राह्मण देवतांनी सांगितलं, एक गाय राहत नाही, 9 लाख गायींचा कळप दिला. गुरुजी आपली गाय तुला देईन पण गोरा मारायन, एक दलिंदर आपली जमीन इकले तरी झाडं माहेर राहीन म्हणतो. काय आपल्या बाबतीमध्ये ते नाही महाराज. आपल्या आणि संतांच्या बाबतीमध्ये हा भेद आहे. आपल्याला कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वामध्ये कोणता विचार अगणित येतो जरा बारकाने सांगू का? माझ्याकडे लक्ष द्या. एक सांगतोय, संसारी जीवाला संसारामध्ये वैराग्य का वैताग? वैतागच का नाही? अजून 2-3 तास कीर्तन लांबलं, बोला ना. वैराग्य का वैताग? वैतागच. म्हणजे इथपर्यंत वैतागच आहे. वैराग्य कधी होत नाही का? आपल्या आणि या भेदामध्ये फरक आहे. आपण संसाराच्या बाबतीत राहून सुद्धा कर्माच्या बाबतीमध्ये आधीन आहोत. आणि संतांनी त्याच्यावरती सर्वस्व सोडलं तरी त्याचा आस नाही. मला होतं चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास. त्यांनी ती क्रिया बदलली. संसाराच्या नावे, संसाराच्या नावे, संसाराच्या नावे संसाराच्या
आपलं तिथंच गोळ आहे. आपण म्हणलं ते चांगलं हा ते बरे पंचे अरे कधी कधी मी काय मग वाक्य सांगतो, जे चांगलं असतं ना त्याला 100% चांगलं म्हटलं पाहिजे. आणि दुसऱ्याची किंमत काढायला आधी किंमत आहे कमवलेली असायला. ज्याला काहीच किंमत नाही मग ती दुसऱ्याला काही किंमत येते. गुरुवारी नारायणगिरीजी महाराज असं विनोदाने म्हणायचे, एखाद्याला म्हणलं का त्याला काय येतं, हा त्याला काय येतं मग तुला काय येतं तो म्हणजे. किमान आपल्या ठिकाणी गुणदोष याचे न विचारी काही मग बारकाय नाही का, मग त्या क्रियेतून आपल्याला जावं लागतं. हे एक दातृत्वाच्या ठिकाणी एक मुद्दा सांगतोय का, दान इतकं सुंदर जीवनामध्ये करून जाणार की त्या दानाच्या रूपानं सुद्धा करणं जिवंत राहिला की मग आपलं तुका म्हणे फारून थोडा तरी परोपकार. हे जुन्या माणसाकडे हा गुण होता का. आता सध्या पेरणीचे दिवस आहे, थोडंसं सांप्रदायिक दृष्टिकोनातून एक सामान्य पद्धतीने कीर्तन करण्याचा प्रयत्न. पूर्वीच्या काळी गुरुजी बैल शेती होती. एखाद्या सामान्य शेतकऱ्याकडे जर बैल नसली ना गाडी सगळी जमून त्याच्यावाली पेरणी करून द्यायची येत होती की नाही. आता जर गुतला ना मध्ये त्याला आडवारी ट्रॅक्टर नाही गेला पाहिजे, असे धडेंदर झाले ना कलियुगामध्ये. म्हणजे ही नीती होती त्यांच्याकडे. जुन्या माणसांकडं नीती, प्रीती, आतिथी हे 3 गुण होते. नीट आहे. दारात आलेल्या याचे कोणी असू द्या, मग तो कोणत्या याती वर्णाचा असला तरी त्या माणसाच्या बाबतीमध्ये आदर आतिथ्य होतं. ही नीती होती. शब्दाला ती माणसं पक्की राहत होती. कोणाच्या सुखदुःखात कोणत्या बाबतीमध्ये शब्दाला अगदी पाळण्याला बाशिंग बांधलं तरी बदलत नव्हती. आता साखरपुडा झाला तरी भीती, म्हणजे इतकं खरं बोलतो. अगदी खरं पाळण्याला बाशिंग बांधून शब्द पाळणारी माणसं होती. आता नाचणारा नवरदेव 15 मिनिटं लेट झाला तरी त्याला धाक उभा राहतोय, पोरावत जाईन. इथपर्यंत माणसं नीतीच्या बाबतीमध्ये गेले. मग या कलियुगामध्ये एक नीती संपली. 2 प्रीती होती त्यांच्याकडे. कोणीही जरी असला ना, अमुक्याचा अमुक जरी असला तरी माणसं त्या सुख दुःखामध्ये सहभागी होत होती. ही प्रीती होती. आणि आलेल्या अतिथीच्या बाबतीमध्ये किमान तांब्याभर पाणी तरी प्यावं म्हणून ते दारावर जुन्या काळामध्ये सुस्वागतम लिहायचे. आता नवीन पाट्या आला, कुत्र्यापासून सावध राहा. कुत्रा नाहीये पण चावणारी जास्त आहे. विठाला चांगलं कर्म करत असताना या संसार प्रक्रियेमध्ये त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. आपण त्या संसार प्रक्रियेमध्ये आहोत की नाही. रात्रंदिवस ज्या संसार प्रक्रियेमध्ये आपण सुखाचा विचार करतो ते संसार 2 प्रक्रियेमध्ये आपल्याला दुःख देतं. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्नीचे चैले जाळलेल्या या 2 दृष्टांतातून सिद्ध करतो. एक पुरावा देतो. भासलेलं असलेले दुःख देतं आणि स्वप्नातलं चैले प्रक्रियेचे दुःख देतं. म्हणजे आपल्याला अभंगाकडे सोप्या वेळेत झाला प्रश्न. सोपा दृष्टांत सांगतो. पूर्वीची बैल शेती होती आपल्याकडे याच्यावर. आणि पूर्वीच्या काळी 99% लोक गावात राहायचे, बरोबर ना आपल्याकडे. आणि जुन्या झालेल्या वासरांपासून ते दावे बनवायचे गुरुजी, कारण तशी परिस्थिती होती. त्या पद्धतीने माणसं वर्तन करायची. आता जनरेशन बिटवीन द गॅप आला. आता त्या काळामध्ये जर एखादी महिला गावात जायचं म्हटलं तरी 100 वेळेस विचार करायचे, कारण 3 दंडाचं लुगडं असायचं. आणि जुनी माणसं गावात पारावर बसलेली असायची. त्या काळातले कमी होते. आताचे विद्यार्थी हुशार, UPSC MPSC मला वाटतं झालेले 70-80 वर्षाचे विद्यार्थी पारा वाजतात सकाळी सकाळी. म्हणजे बरेच आमच्याकडचं सांगतो, तुमच्याकडचं नाही सांगा. आणि ते विद्यार्थी लय कलाकार गुरु. आपण चांगली माणसं म्हणून काच खाली करून जे हरी घालावा कीर्तनाला निघाला, हा बाबा तुमचं बरं आहे तिथपर्यंत म्हणतात. पण थोडं 5 मिनिटं पुढं जाऊन ये ना तर आरशाचा आधार घ्यायचा. मग म्हणतात यांचं बरं आहे, बगडे निघले गावलोट आहे. कळून जायचं इथपर्यंत कळवळ आहे. इथपर्यंत यादी अवघड जरा बारकाईनं सांगतोय का. त्या दृष्टिकोनातून ती बिचारी जर गावात जायचं म्हटलं तर मला तू का म्हणे नग्न भागन परित्या लाज स्वामीस. त्या बिचारीला लाज वाटायची की आपल्याकडे 3 दंडात लुगडे. आता जर एखादी महिला विवाहाला निघाली तर एवढी चॉईस आहे की जे माझ्या अंगावर ते पूर्ण लग्नात नसलं पाहिजे. इथपर्यंत जनरेशन बदललं. मग ती माणसं त्या कालखंडामध्ये, जुन्या काळामध्ये संध्याकाळी बैलगाडी झोपली की बैल गावजवळ आले एवढ्यावाने करायची. इंगळे बाबा सांगायचे तसे. मग ते काय झालं, अनावधानानं जोत्याचं दावत जाड असतं, जोत्याचंच म्हणतात ना तुमच्याकडं. ते रस्त्यामध्ये पडलं. पूर्वी गावाच्या नजीक एक पांदीचा रस्ता असायचा. ते पडल्यानंतर ते सर्पा आकार पडलं आणि सूर्य मावळतीला चालला होता. एक वयस्कर व्यक्ती 3-5, 8-5, 3 लिटर, म्हणजे तेव्हा मर्यादा होती, भेसळे नव्हती एवढी. गोवा धोरणात असावं सांगताना त्या पद्धतीनं. सध्या महाराष्ट्राला पुरावा आहे 62 लाख लिटर आणि त्याच्यात भेसळ 34 लाख आहे. नेमकी त्यामुळं खरं सुद्धा दुर्दैव आहे. मला खरं बोललं की जरा बरं वाटत नाही, पण थोडं बोललंही पाहिजे. लई खरं बोलायला गेल्यावर मग अडचणीत येतं. त्या दृष्टिकोनातून बारकाई नाही का. ते बिचार चाललेल्या रस्त्याने अनावधानाने ती दोरी बघितली आणि सूर्य मावळतीला जात असताना भासला सर्प म्हणून साप म्हणून ती सायकल हातातून सटकली. हँडल सटकला, पडलं. महाराज पडल्यानंतर असणार ती किटली सांडून गेली. साप म्हणता म्हणता गुरुजी किटली साफ झाली, पण बाबाचा साप काय जागा सोडले नाही.
नंतर त्याने थोडं जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला. ते साप नव्हतं, ती दोरी होती. पण सायकलचा मार पुढे ज्यांना ज्यांना लागला असेल तो भरपूर वय झाल्यामुळे ऍडमिट केलं. मग जुनी माणसं म्हणे आपण भेटायला गेलं पाहिजे बघ जरा मार लागला. मग भेटायला गेले म्हणायचे कशाने हातपाय फुटले ते म्हणायचे सापाने. कोणत्या कोणत्या असलेल्या का भासलेल्या? भासलेला साप सुद्धा हातपाय फोडतो ना. मग जगतामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने भासलेले ज्ञानोबा म्हणतात रज्जू सर्पाकार भासिले जगदांबर. रज्जू सर्पाकार भासिले जगदांबर ही एक अवस्था. आणि जर काहींच्या डोक्यावरून गेला असेल तर सोपा सांगतो म्हणजे लक्षात येईल. सुख सुद्धा दुःख देत. रिटायर्ड काला म्हणजे ₹1,00,000 पेन्शन. किती भाग्य असेल म्हणजे दुर्दैव आहे गुरुजी. कधी कधी काही नोकरीतून रिटायर होताना संसारात पुन्हा परमानंट होता. कोविड कालखंडामध्ये आमचं एक मित्र आहे त्याला मी काय म्हणायचं वारीला जाऊ नये आपण एकदा रिटायर झालो ना महाराज हे अख्खं जीवन देह जावं आथवा राहावं. म्हटलं वा चांगलं वैरागी. पण ते कोविड म्हणजे रिटायर झाले त्याचे दोन्ही शेजारचे शेतकरी प्रगतशील. हा मधला जरा तसाच होता. पण आलेला पैसा त्याने शेतीच्या डेव्हलपला विचार केला की डेव्हलप झाले मला पण निश्चित डेव्हलप ठेवून काय फायदा आहे. एक बोर मारला त्याचं भाग्य एवढं त्याला 2.5 इंची पाणी लागली. ती लोक वापरायला लागली मला लोकांना देऊन काय फायदा आहे. म्हणून त्याने घास टाकला. परत ते घासे लोक न्यायला लागले. म्हणलं ते लोकांना देऊन काय फायदा आहे. म्हणून 2 गायी आणल्या. तिथपर्यंत म्हणत होता वारीला येईन. मग मी आता वारीवाली म्हणलं आता चला आता काय नाही मला नोकरीतून रिटायर झालो शेती डेव्हलप केली बोर मारला घास लोक नेत होते त्या 2 गाया घेतल्या. म्हणलं आता काय नाही म्हणलं फक्त सकाळ संध्याकाळचं दूध आपल्याकडे त्यामुळे येता येत नाही. नोकरीतून रिटायर संसारात पुन्हा परमानंट. पण इतकी लवचिक झालेली की ती सोडायला तयार नाही. असा रिटायर्ड काळात ₹1,00,000 पेन्शन. मी दुःख सांगतो फक्त संसारातला आहे का मला याच्यासाठी यायचं प्रसंग असा ओढवला. त्याला भगवान परमात्म्याने उपभोगण्याकरता संपत्ती भरपूर दिली पण संतती दिली नाही. आणि एक सर्व सिद्धांत आहे संपत्ती बरोबर संताप हा 100% जोडलेला असतो. किंवा 2 क्रिया एक तर संपत्ती असेल तर संतती नसेल आणि संतती असेल तर संपत्ती नसेल. फार आपल्या भाषेमध्ये भरपूर पोरं खायलाच नाही भरपूर खायला पोरच नाही. आता याच्यापेक्षा काय फोडून सांगू. ही अवस्था त्या दृष्टिकोनातून त्याने दिवसभर चिंतन केलं. देवाने काहीतरी कुत्र मांजर दिलं असतं ते एवढं कमवून ठेवलं हे कोणाच्या कामाचं. दिवसभर चिंतने तदरूप होता. पूर्वीचा काळ रात्रीचा असं ओट्यावर झोपले आणि स्वप्नात त्याला साक्षात्कार झाला. भगवान परमात्म्याने त्याला 2 मुळ्या दिल्या वयाच्या 75व्या वर्षी. कशामध्ये? स्वप्नात. इतका आनंद झाला महाराज अख्ख्या गावाला पेढे वाटले त्याने. कशात? स्वप्नात. पण वय झाल्यामुळे गुडघे थकले आलं आणि ओट्यावर झोपी गेलं. कशामध्ये? स्वप्नात. ओटा 10 फूट उंच होता पण पत्नीने सांगितलं मुलांना जागाने जरा बाजूला सरका आणि खरंच सरकायला गेला. 8 फूट ओट्यावरून खाली पडला. एक हात आणि एक पाय 100% मोडला. कशात? जागृतीत मोडला. स्वप्नात नाही मोडला आता खरंच मोडला. आणि ते खरंच मोडल्यामुळे खरंच ऍडमिट करा नेला संगमनेरला राहुरीला. मग बाकीचे मित्र भेटायला गेले. काय ह्या वयात हातपाय मोडून घेतले रामभाऊ. कोणी मोडले? पोरांनी मोडले. कोणत्या? बोला बोला. स्वप्नातला. मग स्वप्नातले जर हातपाय मोडत असतील असलेल्यांतर कशाला सांगायला होता विठाला. संसार प्रक्रियेमध्ये रात्रंदिवस दुःखच आहे. याच्यात सुद्धा भगवान परमात्माचं नामचिंतन असेल तर तो भगवान परमात्मा तुमच्यावरती कृपा करेल. ते शेवटाकडे जाण्याकरता थोडस नामचिंतन असावं. हरिभजना विना काळ गालवो नको रे किंवा शिंक जांभाळे खोकला इतुका वेळ वाया गेला. आपल्याला तेवढं आलं तर तेवढं भजन आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला आठवत नाही. आपल्याला राम कधी आठवतो? लय आराम असलो आपण राम आठवतो का? अजिबात नाही. व्याधी पिढीला 10व्या वैद्याची मागे मग राम आठवतो. आपली ही अवस्था आहे. पण मला वाटतं त्या क्रियेचा जर विचार करायला गेलं जर शेवटाकडे जायचं आहे तर सुंदर कर्म केल्याशिवाय शेवटाकडेच गोड जाता येणार नाही. मग प्रत्येक क्रियेला क्रियामान असणं तुमचं कर्म कारणीभूत आहे. ते कर्म एवढं सुंदर ठेवा ना की वैराच्या बाबतीत सुद्धा जरी विचार आला तरी तो कर्माचा विचार पहिल्यांदा पुढे आला पाहिजे. कर्माने भल्या भल्यांना सोडलं नाही. आधी कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे दशरथ वियोगी मेला कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीता दे. कर्मानं रावणाला सोडलं नाही प्रभू रामचंद्राला सोडलं नाही
देवाच्या बापाला सोडलं नाही, आपल्याला सोडेल का? गुरुवारी चैतन्य महाराजांचं वाक्य होतं, हजारो गावरान गायींचा कळप असावा आणि त्यामध्ये एकाच गायीला वासरू असावं आणि संध्याकाळी 1000 गायी घराकडे यावं आणि ते वासरू सोडावं. ते 1000 गायींमध्ये आपल्या आईला शोधतंय आणि ती आई 1000 गायींमध्ये आपल्या वासराला शोधतंय. तसे 125 करोड जनतेमध्ये तुम्ही कुठे गेला तरी कर्म तुम्हाला कुठं सोडत नाही बेटाला. कर्मातून जर मुक्ती मिळवायची असेल, थोडंसं करायचं असेल तर शेवटाकडे जायचं असेल तर एक उत्तम स्वरूपाचं जीवन कीर्तिमान पद्धतीने पाठीमागे राहील असं काहीतरी कर्म करून जा. त्याच्याकरता तारुण्य चांगल्या पद्धतीने गेलं पाहिजे. बालपण गेले नेनता तरुणपणी विषयी व्यथा, म्हातारपणी प्रवर्ताची चिंता. याचा विचार जरा करा. बालपण तसंच गेलं, तारुण्यही असंच नसलं. बालवयी खेळी रमलो तारुण्या नासले, वृद्धपणी देवा दिसे पहिलं तीर चंद्रबाब पांडुरंगा, चंद्रबाब पांडुरंगा. मन करा तोर, मन करा तोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला. कधी कधी काहींच्या संगतीत गेलं नको त्या चाली आठवतात, पण काही काहींच्या संगतीत गेलं ना आहे त्या चालींचा मुर्दा पडतो महाराज. त्यामुळे ही संगती फार महत्वाची असते, म्हणून त्या दृष्टिकोनातून जीवन व्यतीत करायचं. मग कोणी शेवटाच्या दिशेने प्रयत्न केला, मुद्दा ऐका. काहींची सुरुवात चांगली तर शेवट वाईट असतो, काहींची सुरुवातही चांगली शेवटही चांगला. सुरुवात चांगली शेवट वाईट कोणाचं? ज्याला गर्भामध्ये भगवान परमात्म्याने सांगितलं चक्रव्यूहचं, तर त्याला शेवटाला जयद्रथ सारख्या असणाऱ्या एका योद्ध्याची लात खावा लागली. सुरुवात चांगली शेवट वाईट. कधी सुरुवातही चांगली आणि शेवटही चांगलं जर करायचं असेल थोडं परीक्षेकडे जाऊया, म्हणजे कळेल आपल्याला. थोडं सुज्ञ ऐकणाऱ्यांकरता परीक्षेची तसा विद्वानच सर्वांच्या दृष्टीने. भागवतामध्ये त्याच्या बाबतीत वर्णन केलं की तो तितकाही विज्ञानच होता आणि ज्ञानी सुद्धा होता. जीर्ण वयोवृद्ध झालेली जनावर पशु पक्षी काय असेल तो आपल्याकडे घ्यायचा आणि त्याच्या मोबदल्यात राज्याच्या विकासाकरता शेतकऱ्यांना चांगलं वगैरे किंवा ते राज्य द्यायचा. बळीसारखाच होता तो. एक वाक्य बोलू. राजा जर साधू आश्रयत असेल ना, शिनारी बाबा फार ताकदीचं वाक्य सांगतो, राजा साधू आश्रयत असेल ना तर स्वराज्य आणि सुराज्य दोन्ही घडतं. माझं वाक्य ऐका बघा. राजा जर साधू आश्रयत असेल तर स्वराज्य सुराज्य घडतं, पण राजा फक्त राजा आश्रयत असेल तर साधूची सुद्धा ठेचून हत्या होते. विठाला म्हणत नाही, तिकडे जायचं नाही, आपला मुद्दा नाही तो बारकाय नाही का. त्यावेळेस असणारे परीक्षिती सुंदर असणार वर्णन. पण परीक्षितीच्या राज्यामध्ये एक असणारा कालकुट्ट व्यक्ती गायी आणि एक असणारा रेडा संबोधित केला, पण आपण बैल सुरक्षित धरू. चला दोन्हींच्या ठिकाणी भाव वेगळा. मारत असताना परीक्षितीला राग आला. माझ्या राज्यामध्ये अन्याय होता कामा नये, मला ते राज्य त्या दृष्टिकोनातून सुराज्य. कारण गवताची काडी सुद्धा गहाण ठेवणार नाही इथपर्यंत जसं राजा छत्रपतींची आराधना त्या दृष्टिकोनातून हे चालणार नाही. त्या काळात कुठल्या व्यक्तीला सांगितलं तो माझ्या राज्यातला नाही, इथं राहता येणार नाही, युपीला जावं लागेल. हा नाही म्हणजे तिकडे जावं लागेल, इकडे जमणार नाही, मराठी बोलावं लागेल. तो जरा हिंदीत बोलत होता, संस्कृत शिकलेला होता तो काळ. कळतंय ना. चला. कर्मधर्म संयोगाने वाद विकोपाला घेतला आणि कलीनं सांगितलं मला राहण्याकरता जागा दे. कोणाला सांगितलं? परीक्षेला. चल म्हटलं सांग तू माग, चल वरदान माग, देऊन टाकतो म्हटलं. त्याने सांगितलं एक परधन, परद्रव्य, परनारी किंवा निंदा, या 3 गोष्टी जरी मला सापडल्या ना, ह्याच्यातल्या एका जागेत जर तू जरी सापडला तरी तुला सुद्धा सोडणार नाही. परीक्षेत म्हटलं आजपर्यंत कोणाच्या हातात आलो नाही, तुझ्या काय हातात येणार आहे? मला वाटतं अहंकाराने नाडीला. पण आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये एक प्रक्रिया म्हणते, पण आजाने केलेलं कर्म कोणाला फेडावं लागतं? नातवाला. पण ते बंद झाले फक्त गुरुजी म्हणा. आता ते झालं असं मागच्या एका कालखंडामध्ये एकाने हॉटेल टाकलं
आणि वरती बोर्ड लिहिला, तुम्ही जेवण करून जा, बिल तुमचा नातू देईल. बरेचसे आजे एकत्र आले. ते म्हणे जेवून जायचंय, पुढची पिढी बिल देईल ना, काय हरकत नाही म्हणे. मग ते जेवायला बसले, जेवण झाले आणि यांनी कडी लावून घेतली त्या दरवाजाची, मला पैसे द्या. ते म्हणे बाहेरची पाटी काय वाचली का? ते म्हणे पाटी 100% वाचली. काय म्हणे? बिल तुम्ही जेवून जा, बिल तुमचा नातू देईल. हा म्हणे मग तेच आहे, तुमचे आजे जेवून गेले. त्यामुळे देवानं फॉर्म्युला बदलला बाबा, दैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. कर्म धर्म सहयोगाने प्रसंग असा ओढावला. ज्यावेळेस जरासंध नावाचा राक्षस भीमाने मारला. कुठे मारला? जरासंधाला भीमानं मारला. कुठं मारला? याचं आपलं ज्ञान. ते काय झालं गुरुजी, आता जाऊ द्या, मी बोलत नाही. काहीतरी पाहुनिया ग्रंथी करावे, पाहुणे युट्यूब चोरावे, झाला का मग बाजार जास्त झाला. प्रसंग असा ओढावला. जरासंधाला ज्यावेळेस मारला त्यावेळेस जरासंध 6 वेळेस मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो मरत नव्हता. त्यावेळेस ज्यावेळेस भगवान परमात्म्याने 13वी नीती सोडली, एक काडी घेतली, दोन्ही बाजूला फेकली, त्यावेळेस भीमाने ती आयडिया केली. पण जरासंध मारल्याच्या आनंदामध्ये त्यानं गदेमध्ये त्याचा सोन्याचा मुकुट घातला, घेऊन चाला गडी घरी. गडीच हुशार होतो. आता तेव्हाची माणसं तशी होती. मी पाठीमागे एकदा उदाहरण दिलं होतं. एक जणांनी सांगितलं, पुतना मावशीचं प्रेत व्हायला जर एवढ्या बैलगाड्या होता तर पुतना मावशी शरीर एवढं होतं का? म्हणलं तुला अनुमान सांगू का तेव्हाची माणसं कशी होती? ऐकायचं तुम्हाला कशी होती? मी बोललो की नाही याच्या आधी मला माहित नाही, पण सांगून जातो तेव्हाची माणसं कशी होती. महाभारताच्या युद्धामध्ये शस्त्रसाठा कमी पडल्यानंतर कृष्ण परमात्म्याकडे बरीचशी मंडळी गेली. म्हणे कुठून आणायचं? देवाने पत्ता सांगितला आहे म्हणे लंकेमध्ये, पण बिभीषणाकडे. पण गडी आणणारा रगदार पाहिजे, शस्त्र मोठाले म्हणून. आणि तेव्हाचा रगदार म्हणजे कोण? भीम. मला ते गडी आपण आणणार. देव म्हणला जरा जपून जा. गेल्यानंतर आपल्याकडून एवढं आधार कार्ड घेऊन जाय म्हणला. त्याला दाखवलं का तुला ते अपडेट येते, देऊन टाकेन म्हणे. तर देवाचा आधार काय? शंख चक्र पद्म गदा सहित करी असणार, तेवढं देऊन टाकलं. हे होतं का त्या काळात? हा म्हणत्या कुशा. तर ऐकणारे 5G चालाव. कर्म धर्म सहकार्य. तो गेल्यानंतर बिभीषणाला ते मार्ग दाखवला. त्या दृष्टिकोन बिभीषणाला आनंद झाला. बिभीषण म्हणला आजच्या दिवस मुक्कामाला राहा. बिभीषणाने रस पोळ्या वगैरे केल्या, संध्याकाळी AC वगैरे लावून दिली आणि झोपी गेला भीम लंकेमध्ये. तुम्हाला काही बोर झालाय का? त्याच्यानंतर 100% पण थोडं लक्ष द्या. तेव्हा AC वगैरे होती का? हा हा म्हणते. आपली भाषाच कळते की नाही ते कळत नाही. ते गुरुजी ते कळवणला फेटा बांधत होतो, असा छोटा वाटा. काकड्याचे वारकरी 6:45ला झोपले होते. त्यांना म्हणले काय कीर्तक नाही? आमचा काय संबंध नाही म्हणे, जागत नाही. आणि त्याच्यातला एक वारकरी खाली पडला. बाबा का शब्दाचा प्रयोग. जे खाली पडला तो वरच्याला म्हणतो रामभाऊ पडलो रे. मी तर म्हणतो पड पड, आम्ही आताच पडलोय. आता कळलं ना? याचं पडणं म्हणजे कोसळणं आणि यांचं पडणं म्हणजे झोपणे. मग आता नीट ऐका जरा शब्द चांगल्या पद्धतीने. भीमाची व्यवस्था केली. भीम सकाळी उठला आणि असा थोडासा लंकेच्या बाजूला फेरफटका मारायला गेला आणि त्याला एक तलाव दिसला. आणि त्या तलावामध्ये आता ते पोहणारा गडी त्याला नादच मारत. त्याने 8 वेळेस उडी टाकली, पण खानदानी पोहणाऱ्याला मजा कधी ठाव आला. तर ते 8 वेळेस प्रयत्न केला, पण त्याला काही ठावच आला नाही. ते वैतागलं घरी आलं. बिभीषण म्हणे आंघोळ करून घ्या. आताच आलो म्हणे मी तुमच्या तलावात आंघोळ करून. बिभीषण म्हणे कुठं तलाव? वरच्या बाजूला. मी लंकेवर आल्यावर प्रस्ताव दिला नाही म्हणे अजून. तर तलाव झाला कस काय म्हणे? पूजन नाही, काहीच नाही. दाखवा बरं मला. त्या लंकेवरती गेलो असं बोटाने दाखवला. बिभीषण हसला, म्हणला भाऊ तो तलाव नाही म्हणे. मग माझा भाऊ कुंभकर्ण होता, ज्यावेळेस युद्धात मारला गेला त्याच्या डोक्याचे 4 भाग झाले. त्यातला चतुर्थांश एक भाग बाजूला पडला आणि त्या कवटी साचलेलं पावसाचं पाणी आहे. कळलं ना मग ती माणसं कशी असतील त्या काळामध्ये? जरा बारकाईने ऐका. त्यावेळेस असणार त्या भीमानं तो टोप घरी आणला आणि तो बंद याच्यात ठेवला, आपल्या कपाटात ठेवून दिला. आणि परीक्षितीला सुद्धा तो छंद होता. जसं बऱ्याचशा माता भगिनींना पाहुण्यांच्या पिशा उचकायचा नाद असतो. आमच्याकडचं सांगतोय मी. लाडक्या बहिणी आल्यामुळे ते कमी झाल्या ना. तर त्या पद्धतीने त्याला ते कपाट उचकलं आणि त्याला तो मुकुट दिसला आणि तो डोक्यात घातला. परधन होतं. त्याचे विचारश्रेणी सुद्धा बदलली आणि परीक्षिती त्या पद्धतीने चुकीच्या क्रिया करायला लागल्या. याच्यासाठी सांगतोय मी. कर्मधर्म सहगाने वनामध्ये गेला आणि शृंगी ऋषींच्या आश्रमातून समोरून जात असताना तृष्णेने वेढलं आणि त्या कर बरेचसे भंग पावली तर जमदाग्नीच्या क्रोधानं परशुरामाने रेणुका मातेचं मुंडकं उडवलं. समाधी उत्थान पावली तर चांगदेवर महाराज असणारे पुलतामा क्षेत्रात मेलेले प्रेत उठत होते आणि समाधी मोडली तर सच्चिदानंद बाबांना मेलेल्या प्रेतावर ज्ञानोबराने जिवंत केलं. हा तो भाव मला तिकडे मांडायचा नाही, पण बारकाईने ऐका. प्रसंग असा ओढावला तर राग आला आणि एक महिलेला सर्प त्यांच्या गळ्यात टाकला. थोड्या वेळाने त्यांचा मुलगा तिथून आला आणि त्यांना वाईट वाटलं, आपल्या वडिलांची कोणी निंदा केली. त्या पद्धतीने सांगितलं ज्याने कोणी केली असेल त्याला सुद्धा हा सर्प चावूनच मृत्यू होणार. मग डोळे उघडले, जगाच्या कल्याण संताच्या योगात. चुकीचं केलंय म्हणे तू.
तो ज्याने दिलाय ना शाप, त्याने केलाय ना, तो कृष्ण भक्त आहे. त्याला जाऊन सांग, डॉक्टरने आजार सांगितलं, उपचारच सांगावं. तो गेला महाराज. गेल्यानंतर कोण आहे परीक्षित? म्हणला मीच आहे. आता ते बऱ्याचशा वेळी प्रसंग येतो. दादोजी कानपात्र खोदो पिंजरचे दादो विकासानंद महाराज एक दृष्टांत सांगायचे. कधी कधी ज्याच्याकडे जायचं आणि त्याचाच पत्ता नसतो म्हणजे. गुरुजी सांगायची, एक राजस्थानला गेलो त्या आश्रम त्या ठिकाणी दादू पिंजारींना गुरु करण्याकरता, महाराष्ट्रातलं होतं. ते रेगिस्तानच्या टेम्परेचरमध्ये गेलं. त्याला म्हणे कुठे दादू पिंजारू? त्यांनी सांगितलं आश्रमात असेल. ते पूर्ण 13 एकराचा आश्रम फिरलं, त्याला काही सापडलं नाही. ते पुन्हा आलं, कुठे आहे म्हणे? असं म्हणे. ते दोनदा फिरलं, राग आला. तिसऱ्यांदा कुठे? असू शकतो म्हणे. म्हटलं ते तर आपलं जे MS-17 होतं ते असणार संदेशी कानशिलात लागावले म्हणे. कुठे कानपात्र? त्या म्हणे ते दादू पिंजारी कोण आहे? म्हणलं मीच आहे. गेल्या गुरु करायला, ज्याला गुरु करायचे कानशिलात लागवले म्हणजे मीच आहे. याच्यात आईस्क्रीमच झालं. पण त्यांच्या कानपटात मारली नाही म्हणे. अजिबात नाही, 100%. बाजारात गेलेली महिला पाण्याचं मडकं सुद्धा वाजवून घेते, हातात भरणारी बांगडी सुद्धा वाजवून घेते. मग गुरु करताना सुद्धा वाजवून घेतला पाहिजे. म्हणजे असा मी लगेच माळा गुरु कलियुगले अवघडे महाराज लगेच प्रयोग करतील विठाला. त्यावेळेस प्रसंग ओढावला. त्या मला विषय मांडायचा नव्हता. त्याने सांगितलं या शापाने तुझा मृत्यू होणार आहे. मला याच्यातून पर्याय काय? म्हणला सृष्टीचा नियम खंडन करून जो कोणी जन्माला आलेला असेल त्याच्या सानिध्यात जर भजन घडलं तर याच्यात काहीतरी प्रक्रिया होऊ शकते. मग सृष्टीचा नियम खंडन करून जन्माला आलेले 2 व्यक्ती सृष्टीच्या तलावर. एक आहे गुरुनाम गुरु नेकुनूर निवासी बंकट स्वामी. ते नाव आता बऱ्याच दिवसात, थोड्या दिवसात तुमच्या बऱ्याच चर्चेत आलं. गरजे नव्हती. काही महात्मे त्या दृष्टिकोनातून चूक करतात आणि मग आता एक ट्रेंड आला गुरुजी, चूक करायची क्षमा मागितलं म्हणजे सगळे माफ करताय असं वाटतं लोकांना. पण कधी कधी जाणतेने चवाची यावे जेव्हा अपकीर्ती अंगाला पाहिजे. जाणत्या माणसाचं मरण आहे महाराज अपकीर्ती अंगाला आलं. प्रसंग ओढावला. त्या दृष्टिकोनातून गुरुनाम गुरु बंकट स्वामी ज्यांनी संत वामन भाऊंच्या मांडीवर प्राण सोडला आळंदीमध्ये, ते बंकट स्वामी आईच्या गर्भामध्ये 18 महिने राहिले. संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. आणि आणखी एक व्यक्ती जे आईच्या गर्भामध्ये सृष्टीचा नियम खंडन करणार, व्यासपुत्र शुकाचार्य. ब्राह्मणाचे पोर एका केळाचे ब्यारे, ब्राह्मणाचे पोर एका केळाचे ब्यारे, 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत माहेरी आले, कापत कापत माहेरी आले, नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले, नागवेची पळून गेले रे, हो नागवेची पळून गेले रे. आई कथेळिया तू सांगितले खेळ खेळे रे, आई कथेळिया तू सांगित ऐसे जाणून खेळ खेळे रे, आई कथेळिया तू सांगित खेळ खेळे रे, आई कथेळिया तू सांगित ऐसे जाणून खेळ खेळे त्या पद्धतीने केलं असतं. शुकाचार्यांकडे गेल्यावर सांगितलं काय करायचं. म्हटलं याच्यातून तारून न्यायचं. त्यांनी सांगितलं पाण्यात घर बांधावं लागेल, पहिली टेक्नॉलॉजी. आणि त्याच्यामध्ये 7 दिवस असणारं चिंतन केलं. चिंतने चिंतने तदरूपता 7 दिवस चिंतन केलं. आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं का शेवटी तो तक्षक नावाचा सर्प आला, परीक्षितीला चावला आणि त्याचा मृत्यू झाला. बरोबर? हा नाही अपक्ष बहुमत काहीच नाही का? काय पाहुली पुराणे दांडले दर्शने. ज्याला गर्भात वाचवले, श्रवणे परीक्षिती तरला भूपतीन 7 दिवसा मुक्ती प्राप्त झाली. हे तर प्रमाण मान्य केलं. ज्याला गर्भात वाचवलं त्याचं मने वाचे करणे, दयाची भजने देवाची आवाहने, ते शरीर जाते क्षणी देवाची झाले. त्याला स्वतःच्या तत्वात विलीन करून गेलं आणि मेलेला प्रेताला तक्षक नावाच्या सर्पानं स्पर्श केला. दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का? विनाशकाले विपरीत बुद्धीचा जरी कर्मावरती परिणाम झाला असला तरी सुद्धा भजनानंदी प्रेमानं किंवा असणारं नामस्मरण चिंतनेनं त्या कर्माच्याही बाबतीत घडलेली अधोगतीचाही विचार पुसला जातो किंवा भक्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून तोही खंडन केला जातो. आणि त्या क्रियेनं असणारं ज्या वेळेस असणारं ती क्रियामान घडली त्यावेळेस असणारं परीक्षितीला 7 दिवसामध्ये प्राप्त झाली. त्यावेळेस त्या परीक्षितीच्या बाबतीमध्ये घडलेला जर विचार मांडायला गेलं तर सरळ सरळ हाच विचार येऊ शकतो की त्याने केलेले कर्म कोणत्या क्रियेसाठी होतं. अभंगाच्या पहिल्या चरणात यासाठी केला होता हास, यासाठी केला होता हास, यासाठी केला
याच्यासाठी केला होता अट्टास. आपला कशा करताय? 2चे 4 व्हावे वेल जुनी माणसं म्हणतात याच्या करता जगलो मला. 2चे 4 व्हा येल मांडवाला जावा. मला वाटतं वरच्या यालाचा पिसोरा खाली यावा तुझ्या मुंडक्यात गोता मग तू मरावा. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. हे नाही महाराज. भाग्य तरुण नव्हे धनपुत्र दारा. आपलं एवढं जरी झालं ना गुरुजी सुनील महाराज तर माणसं देवाला दोष देतात. तुकोबारायांना परमात्मा भेटला. भेटल्यानंतर परमात्म्यानं तुकोबारायांशी संवाद साधत असताना पत्नी एक मला द्रष्काळी आटीला द्रव्य नेला मानून स्त्री एक अन्न करता मेली. मुलगा सुद्धा अन्न करता मेला. स्वतःचा भाऊ सुद्धा संसारात निघून गेला. बाप मेला न कळता. माता मेली मज देखता. ही सर्व क्रिया घडली. याचा दोष कोणाला द्यायचा? आपण देतो की नाही? एवढं जरी वाईट घडलं काय म्हणतात देवाला देव खावलं नाही. आता तू कुठं देवाचं कुठं काय कोणाशी कम्पेअर करावं हे सुद्धा कळलं पाहिजे की नाही. कम्पेअर आपण ज्याच्याशी कम्पेअर करतो तो जगाचा मालक आहे. तुझ्याकडे जीएसटी लागाय पुरतं सुद्धा नाही. तुला चांगल्या पोरांनी फटकावर तर जीएसटी मिळेल एसटीने निघावं लागेल. ही आपली अवस्था आहे. ज्यावेळेस जगाच्या मालकाला विचारलं ना तुकोबारायांना की तुझ्या बाबतीमध्ये इतकं वाईट घडलं आपण कोणावर तरी दोष देतो की नाही याच्यामुळे माझं वाईट झालं त्याच्यामुळे. तुकोबाराय म्हटले देवा जे घडलंय ना हे माझं स्वतःच आहे. तू का म्हणे माझ्या कपाळाचा गुण घडलंय ते माझ्या कपाळाचा गुण आहे. जेथे जातो तेथे कपाळ सरीसे. त्या दृष्टिकोनातून याचसाठी केला होता अट्टास. बाबांच्या बाबतीमध्ये आयुष्यभर काळ्याची सेवा भजन कीर्तन मुलांवरती योग्य संस्कार आणि हीच माणसं कुठेतरी नावारूपाला राहतात. एक वाक्य आहे ज्या म्हाताऱ्यांना सांगायला गेलो नातू चुकले होते म्हातारे म्हणतात माझ्या 7 पिढ्या बसून खातील अख्या गावाचे खंडीभर सण होत्या माझ्या एक सण होत नाही का अशी जी म्हातारी होती सांगणारे जे होईल ते पाहून घेईन. त्या घरातली पोरं आज भीक मागण्याच्या तागामध्ये त्याच्या घरात सांगायला गेलो म्हातारी जागेवर चमकत होती ना हे झालं हे परत होता कामाने. त्याच घरातली पोरं कुठेतरी चांगल्या मार्गावर. आणखी सोपं विचार ज्या झाडाची मुळं जेवढी जास्त खोले ना ते झाड तेवढं वर जातं. ज्याचा जागेवर गोंधा आहे ना नाही कळलं त्या घरात संस्कृतीची मुळं जेवढी जास्त खोले ना तयाचा हरिक वाटे देवा. नाही तर तुका म्हणे जाय नरका आभक्ताची माय आणि प्रसवली तर एक कुळाचा उदाहरण तो तरी निर्धारण आमा म्हणे. दोन्ही पुरावे देतो. आता निश्चिंतीने पावलं विसावं. कोणाकोणाच्या बाबतीमध्ये 1000 पुरावे देतो. चला एकच पुरावा आणखी देऊन जातो आपल्याला बरोबर थांबणार आहे लांबवणार नाही. वाजले की 12 महाराज जाऊ द्या ना घरी नाही म्हणजे असं ते इकडे प्रमाण नाही पण ते मी नेणार तिथपर्यंत. ऐका ज्या वेळेस असणारा जटायू आणि संपत्ती दोघे बंधू भेटीसाठी बसलेले होते. जनाबाईने जसं देवाची आस लागलेली होती. भगवान परमात्मा असं कोणाला भेट देत नाही. बसलेल्यापैकी हात वरती करावा माझ्या सहित आतापर्यंत काल देव एकादशी होती स्वप्नात आला मला पंढरपूरला बोलावलं माझ्या सहित आहे का एखादा भाग्यवान वारकरी कोणी असेल तर हात वरती करा. नाहीये इतके भाग्यवान वारकरी असेल त्याच्या कालच्या पैकी 90% जणांना एकादशीच नसेल. काहीला आज कळली असेल काल होती. इतकंही भाग्य आहे आपल्या बाबतीमध्ये. जनाबाईनं विश्वाच्या मालकानं शेवट का म्हणून जनाबाईला वाचवलं. याच्या करता काय केलं महाराज काय केलं हृदयबंदी का न केला आता विठ्ठल कोंडीला आता विठ्ठल कोंडीला दरिला पंढरीचा Oh
विस्तार करा. ही जुनी माणसं होती, नीती प्रीती आध्यात्म सांगून गेले, त्या पद्धतीने त्यांनी जीवन ठेवलं, देहही समर्पित केला. आणि आज द्वादशीचा पर्व काळ साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा म्हण. काय तुझा जीव एकादशी आणि द्वादशी अंबरशी कारणे द्वादशीचा छंद आणि तेने ब्रह्मानंद प्रगटला. ही माणसं काहीतरी कर्म चांगलं केल्याशिवाय मृत्यू सुद्धा चांगला येत नाही. ते सहज माणसं म्हणतात कुत्र्याच्या मौतीने मेलाव म्हणतात की ना आपल्याकडे, मग कोणत्या मौतीने मारावं आपण याचं आपल्या हातात आहे. चांगलं कर्तव्य पणाला लागले की माणसं विरोधाला तयार होतात. चांगल्या माणसं करतात. काल परवा 2 जण माझ्याकडे आले, म्हणजे महाराज तुमची प्रगती कशी काय? म्हणजे सध्या बरी, हाफ सीजन 2 आहे म्हणजे असं कार्यक्रम वगैरे. ते म्हणे मग तरी अजून प्रगती म्हणजे याच्यापेक्षा काय व्हायला पाहिजे? तुम्ही कुठं झोपता? म्हणलं चांगली झोप लागली तर ढेकळा सुद्धा खानदानी शेतकरी, त्यात काय नाही. म्हणे घरात कुठं झोपता? म्हणे ते बेडरूम दाखवा, ते साधं घर आपलं दाखवलं. म्हणे एक काम करा, अजून प्रगती होईल. म्हणजे काय करावं लागेल? त्या पायाच्या बाजूला थोडंसं सूर्याचं चित्र लावा आणि डोक्याच्या बाजूला घोड्याचं चित्र लावा. अरे म्हणजे चित्र लावलं भित्ती विचित्र दिसेल, याच्यापेक्षा काय परिणाम होणार? नाही म्हणे हे लावलं की जीवनामध्ये प्रगती होती. म्हणलं घोड्याचं चित्र लावून उगवत्या सूर्याचे चित्र लावून प्रगती होते का? म्हणलं घोड्या नीट आहे, इथं दिवसाला 2 कीर्तन आहे, झोपायला वेळ भेटत नाही. तो हे काय घोड्याचं चित्र आणि पृथ्वी काय संघ घेऊन फिरणार आहे का मी? नाही म्हणलं याने प्रगती होते. म्हणलं याने प्रगती नाही होत. म्हणलं मग कशी काय होते? माझा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे. म्हणलं मग त्याच्या पुढचा आहे न्यायशास्त्राचा, जरा बारका नाही. हे लावून प्रगती होत नाही. म्हणलं मग काय करावं लागतं? सूर्य उगवायच्या आधी घोड्यापेक्षा गतीने जास्त कष्ट करावं लागतं, तेव्हा प्रगती होते. हे नाही महाराज, कर्तृत्वावर विश्वास असला पाहिजे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि कर्म साव्यानं लागे बहुता आपली संचिता वाचून. पण चांगलं कर्म करत असताना आपण स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्येक जण त्या पद्धतीने चांगलं कर्म करत आहे. बघा, 2 विचार आहे. सकाळी हरिणे उठते आणि वाघही उठते, बरोबर आहे की नाही? हरणाचा विचार आहे, आज जर वाघापेक्षा जलद गतीने नाही धावलं तर माझा मृत्यू निश्चित आहे. आणि वाघाचा विचार आहे, हरणा इतकं जर नाही धावलं तर आज उपवासी मरण्याचा विचार दोघांचा सारखा आहे. जीव वाटवणे. आता कलियुगातले विचार अवघड आहे. सकाळी सकाळी माणसं दिवस उगायला असे गाडीला आडवी येतात. सकाळी चालय, हातात काठ्या बिबट्या म्हणे बॅटऱ्या, टाकळीवरून येताना मी त्या दिवशी पाहिलं अख्ख्या रोडनी माणसं म्हणजे एवढे सकाळी कोणाची अंत्यविधी असेल. पण नंतर मला ड्रायव्हरने सांगितलं हे BP शुगर जास्त आहे. नाही कळलं तुम्हाला? कर्मधर्म सहयोगाने आता ती माणसंही रोडवर चालणार आहे आणि आता पेरणीच्या सीजन मध्ये दिवसभर अवतावरही चालणारा शेतकरी अवतावर चालणार आहे. फरक काय असेल बरं? हे पोट कमी करण्याकरता आहे आणि टीजभर पोट भरण्याकरता आहे. रात्रंदिवस धडपड कशा करताय? मग आता निश्चिंतीने पावलं विसावा. हे कधी वाटेल माहिती का? आयुष्यभर केलेलं कर्म जर चांगलं असेल ना, आणि ज्या दिवशी त्या मुलांनी त्या कर्तृत्वावर आपल्या सहित इतरांचं नाव गौरव केलं ना, त्या दिवशी त्या बापाला अभिमान वाटतो. वाक्य नीट आहे का? कर्तबगार मुलगा जर 4 चौघामध्ये मान खाली घालायला लागले ना, त्या दिवशी तो बाप जिवंत असून सुद्धा मेलेला असतो. काय म्हणणं आहे तुमचं? पण जर कधी कधी नकळ सुद्धा एखाद्या मुलाने नाव काढलं ना, तर ती माणसं. काल आम्ही त्या असणाऱ्या अकोल्याच्या ब्राह्मणवाड्या ठिकाणी भेट द्यायला गेलो होतो. तो संदीप गायकर नावाच्या मुलाचा असणारा, एकुलता एक मुलगा मला असणारा, जवळचा होता, अगदी माझा मित्र पद्धतीने होता. आणि त्याचं असणारं 1.5 वर्षाचं लेकरू आहे. आपल्या सीमेवरती कर्तव्य बजावत असताना त्या माणसाला महाराज काहीतरी समर्पण केल्याशिवाय समाज तुम्हाला पूजनीय ठरवत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? कोणत्या क्षेत्रामध्ये तुमचं समर्पण असलं पाहिजे, त्यावेळेस तुम्ही पूजनीय ठरता. निश्चिंती तेव्हाच लाभते की काहीतरी मी समर्पित, मला वाटतं भाव समर्पिजे देवा, या पद्धतीनं असणार तो समर्पण आहे. महाराज त्या माणसाच्या बाबतीमध्ये जर विचार करायला गेला तर वयाच्या किती वर्षी निधन आहे आता? ज्यांनी तुमच्या करता देशाच्या सीमेवर स्वतःचा प्राण दिला त्याच्या बाबतीत सुद्धा माहिती कमी आहे. आपलं इथपर्यंत दुर्दैव आहे. त्या विचाराचा जर विचार करायला गेले, त्याच्या वडिलांच्या जवळ गेले असताना बऱ्याच वेळेस ब्राह्मणवाडीला मी कीर्तनाला जातो. ते जांभळं गायकर वगैरे माझ्या प्रेमाची रुंबोडी वगैरे रोकडी त्या पद्धतीने जवळ बसल्यानंतर म्हणे महाराज एकुलता एक पोरगा गेलाय, याचं दुःख नाहीये, पण कालपासून मी ज्याच्या त्याच्या मोबाईलवर माझ्या पोराचं चित्र पाहतोय. एवढी मला अभिमान आहे की माझ्या लेकराचं प्रत्येकाचं. काय महाराज याला कर्तव्य म्हणतात. काही काहींची पोरं दाखवल्यानंतर म्हातारे लांबून पाहतात, रस्ता बदलून घरी जातात. ते तुमचा नाही ते मी पाहिलं का पाहिला पण सांगता येईना. जगी आईचा
काही पोरं आयत्या पिठावर रेगा मारणे म्हणतात, वेळ कमी म्हणतात ना आपल्याकडे. आयत्या पिठावरच्या रेगा चांगला, फार सोपं सांगतो. पैसा पोराचा असला पाहिजे आणि आनंद बापाने व्यक्त केला पाहिजे, याला निश्चिंती म्हणते. पैसा बापाचा आणि गाडी आपाचे ते कामच आहे, अजिबात नाही. अभिमान असा वाटला पाहिजे ना, माझ्या पोराच्या जीवावर मी आनंद व्यक्त करतोय किंवा एवढ्या उड्या मारतोय, याला म्हणतात निश्चिंती. नाही तर काही माणसं गावात एखादं कुटुंब असं सापडेल की सगळी पोरं करतात गाडी, पण म्हातारपणी आई वडील स्वतः सेपरेट बाजूला राहून स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करतात. असं गावाला जे एक तरी कुटुंब सापडेल, याला म्हणता येईल का आता निश्चिंतीने पावलं विसरा. ते वरून जाऊन सुद्धा मशाल, मग जाऊ दे आता तिकडे नाही बोलत. काही म्हणतात घराला सुखच पडा, आता ते सुख देऊन नाव असताना सुद्धा सुखात गेला नाही. त्या दृष्टिकोनातून काय तुम्हाला भेटणार आहे म्हणून जाता जाता विचार सांगतोय का. इतका निश्चिंती पावायचा असेल तर इतकं सुंदर नरदेव तुमच्या आमच्या बाबतीमध्ये देवाने फोकट दिला. किती फोकट दिला. मेरुतुल्य पृथ्वी दिलेली या सुवर्ण न मिळे एक क्षण मनुष्य जन्म. पण या नरदेवाची सार्थकता आहे का. आता मृत्यूचा कालखंड किती, आत्ता माझी 10 मिनिटं राहिले फक्त. आत्ता सांगू, WHO नावाची सायंटिफिक संस्था आहे जगाच्या पाठीवर. तिचं म्हणणं असं आहे की सध्या मृत्यूचा दर हा 65-70 आहे फायनल. म्हणजे 110-100 वर्ष जगलेली माणसं फोटो काढून दाखवा लागते पुढच्या पिढीला, की याला म्हातारपण म्हणतात. हा काळ बदललाय. म्हणून आता जे घडतंय ना आता कलियुगामध्ये, याला प्रवृत्ती मीडिया ते विचार आहे. आज 5 वर्षाची पोरं जी मोबाईल अपडेट करतात ते 35 वर्षाच्या व्यक्तीला जमत नाही. तुमचं मत काय. नाही जमत. त्याला कारण आहे ना, आता तेव्हा लिहून ठेवलं तर 5 वर्षाची नार भरतार मागेल, 6 वर्षाची नार पुत्र तो पित्याचा वैरी आणि भरतार सांडून नारी हिंडतील दारोदारी. एवढ्या वाक्याचं आम्हाला सांगू का. 1 महिन्यापूर्वी सोशल मीडियाला बातमी होती, कर्तृत्वान असणारा पती असताना सुद्धा एका छपरी पोराच्या नादी लागून त्या बाईनं त्या पतीला मारलं, टिपाडात भरलं, वरून सिमेंट भरलं, भरतार सांडून नारी हिंडतील दारोदारी. महिमाने म्हणून ती बाल गुन्हेगार प्रवृत्ती वाढायला लागली. म्हणून चांगल्या पद्धतीचे विचार संस्कार कुटुंबावरती गरजेचे आहे. कारण आपल्या बाबतीमध्ये पुन्हा नाही, आता कोटीचे जरी पैसे दिले तर असं ठरवलं की बाबांना 5 मिनिटं या ठिकाणी बोलण्याकरता आणायचे. जमेल. आता कैसे येणे सहज खुंटले नरदेह दुर्लभ जाणाऱ्या तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. बसल्या जागा विठ्ठल विठ्ठल म्हणा. बरं खरं म्हणलं पाहिजे. हरीचा थोडासा विचार करा. कौतुक वाटे झाली या वेचाचे नाव मंगळाचे 3 गुन्हे. मी भैरव तुम्हाला देणार 5 मिनिटं फक्त. कौतुक वाटतं केव्हा. चांगलं कर्तृत्ववान लेकरं ज्यावेळेस कुळामध्ये जन्माला येतात त्यावेळेस तो अभिमानी. पण ज्यावेळेस सगळं कुळाशी जर असं असेल तर अजिबात नाही. ही गाणारी, ही वाजवणारी, चांगले कीर्तनकार, राजकीय क्षेत्रात कोणत्या क्षेत्रात जर चांगला मुलगा नावारूपाला आला तर वडिलांना आनंद का दुःख. 100% दुःखच नाही का. अरे दलिंदरे महाराज एकतरीची मला महाराज तुम्हाला शेवटचं जाऊन ठेवतोय काय. कार्ट पार बिघडले. म्हणलं काय रात्रंदिव तुमच्या नादी लागून 2 टाइम हारी पाठाला जाते. मला त्या मागे यायला पाहिजे होतं साकोरला त्यांनी 7 ते 9, 9 ते 11 नजर नाही काढायची. म्हणजे चांगल्या मार्गाला लावले तरी म्हणतात नाही पोरं बिघडवले म्हणतात. आणि जे बिघडवले ते म्हणतात महाराज सुधारले पाहिजे. नेमकी महाराज बिघडले पाहिजे का तेच कळा ना समाजाला. चांगले कर्म जीवनामध्ये करा, उत्तम स्वरूपाची संतती जीवनामध्ये कमवा, संपत्ती सुद्धा कमवा, संततीवर संस्कार त्या पद्धतीने ठेवा. मला वाटतं देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हातीशूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती. मावळ्यांसारखं नेतृत्व असलं पाहिजे, संतांसारखं कर्तृत्व असलं पाहिजे. मला वाटतं पुंडलिकासारखं असणार त्या पद्धतीने सेवावृत्ती असलं पाहिजे आणि कर्णासारखं दातृत्व असलं पाहिजे ना, तरच तुमची उत्तमची उरे कीर्ती मागे. असे 4 कर्म करून तुम्ही जर ठेवले ना मग तुम्ही म्हणू शकतात आता निश्चिंतीने पावलं विसावा आणि खुंटली या दावा तृष्णेची यात. आत्ताची जे जनरेशन आहे ना, एक 5 मिनिटं सांगतो. आता जे आहे
दिवे महाराज थोडंसं चिंतन जाऊ द्या, गायन बाजूला ठेवा. आताची पिढी आहे ना, ही पुढचं जर जगणं चांगलं टिकवायचं असेल तर ते वटवृक्षाप्रमाणे असलं पाहिजे. वटवृक्ष माहिती आहे ना, तो स्वतः एकदा खोड मजबूत झालं का फांद्यांना जिथं वाढवायचं तिथपर्यंत परवानगी देतो की नाही. नंतर त्या फांद्यांना फुटतात काय पारंब्य, आणि त्या रुजतात कुठं जमिनीमध्ये. मग ते आधार कोणाला देतात, पुन्हा जीर्ण झालेल्या खोडाला. ही थर्ड जनरेशन आहे. मग आता जी वयोवृद्ध व्यक्ती हे खोडाचा बुंदा आहे, आई वडिलांना विस्तार करण्याकरता कुटुंबाला त्यांनी आधार दिलेला आहे. नंतर त्या वेलीला आलेली फुलं म्हणजे आपण तिसरी जनरेशन आहोत, ज्यांचे पाय मातीशी जुडलेले असले पाहिजे आणि त्यांनी वृद्धापकाळ काळामध्ये आई वडिलांसहित त्या वृद्ध माणसाची सुद्धा घरामध्ये सेवा केली पाहिजे. ही कुटुंब पद्धती असेल तर संस्कार टिकणार. आता नाही हम दो हमारे दो दादा दादी को फेर दो. जुन्या काळातले दृष्टांत पेरलं तेच उगवणार. असं ज्यांना ज्यांना वाटतं ना आपण वेळेत व्हायला निघून लय सुखी झालो आणि म्हातारा शेवटी अन्न करता मेलं. महाराज हे पुढं सुद्धा पुढं न कळे पुढे काय होईल विचार. काय कळतंय माणसाला. मी जर चांगलं सांगायला गेलो, बसलेल्यापैकी असं एखाद्या व्यक्तीने हात वरती करून आपल्याला सगळ्या क्षेत्रातलं कळतंय. मग मागच्या जन्मात काय होतं आणि पुढच्या जन्मात काय होणार ते सांग. कळे न कळे भूत भविष्य वर्तमान काही पुढचा विचार नाहीये. म्हणून जो आहे तोपर्यंत या जीवनाचा आनंद घ्या. जमेल त्या ठिकाणी परोपकार करा. कोणता क्षण शेवटचा. आणखी ताकदीचं वाक्य बोलतो, घरी जाण्याकरता पुढचे 15 मिनिटं सुद्धा माझे नाहीये. आणखी सांगायच्या पेक्षा काय तुम्ही कोणाला असं लय भरोसा आहे मी लय जागणार. मला काय माणसं म्हणतात पुढल्या वर्षी आमची तारीख घ्या ना. मला भाऊ तुझीच तारीख आहे, वर्ष श्राद्ध संगत यायला बसले. खरं बोललं मग बरं वाटतं. काय बाबा आपणच सांगायचं क्षण भंगून नाही भरवसा, पुढल्या वर्षीचा काला लिहून घेतो. कोणता विचार आहे. एक क्षण सुद्धा तुमच्या हातामध्ये आहे का. जाईल हा घर देख मग बोका तैसा काळ लोका नेत असे. एक एक क्षणातली चांगली माणसं आपल्यातून गेली. आपल्याला एक दिवस जायचं. प्रत्येकाला आनंद का दुःख आहे जाण्यामध्ये. शेवटचं वाक्य विचारतो. बरं जाऊ दे. तुम्ही एखाद्या घरी पाहुणे गेले, किती दिवस राहावं वाटतं. बोला माता वर्ग बोला. किती दिवस. 2 दिवस. परत कुठे जावं वाटतं आपल्या घरी. बरोबर की नाही. मग इथे येऊन काहींना 70 वर्ष झाली, काहींना 90 वर्ष झाली, काही 110 वर्ष जगले. मग आपल्या घरी जावं वाटत नाही. बसलेल्या किती जणांना असं वाटतं बरं आपण देवाच्या घरी जावा. नाही. यांच्या डोक्यातलं देवाचं घर कोणतं माहिती का. प्युअर आखाडातले वारकरी तरी डायरेक्ट वैकुंठ. इकडं नाही. आता आले ना 15 दिवसावर देवाचं घर. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीवाला
आपलं ज्याला जातो आता पेरणीचे दिवस आले किंवा एकट्याने काय पंढरपूर उद्ध्वस्त अरे काय गरज पडली जातो त्याला जाऊ दे ना कदाचित त्याला येऊच तर कशाला कोणता जाईल हा नरदेह म्हणून सावध होणे भजने लागा देव करा कैवारी बाबांनी आयुष्यभर जे कर्म केलं ना हा सुख सोहळा पाहिल्यानंतर कवतुक वाटे जालिया वेचाचे नाव मंगळाचे तेने गुणे ही जुनी माणसं श्रीमंत होती शेवटचं वाक्य बोलतो जुनी माणसं श्रीमंत होती काय श्रीमंती होती बरं यांच्याकडे मी जुन्या माणसाला श्रीमंत म्हटलं माना टावकायला जुन्या माणसा मान्य असताना सुद्धा पारमार्थिक लेकरं घडवले की नाही पारमार्थात असणारी माणसं बाबांनी घडवली याला म्हणा यादसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा महाराज कधी कधी चांगल्या माळकऱ्याची पोरं सुद्धा कट्टर पेणारी असतात ते आम्हाला म्हणतात म्हाताऱ्याला काय आलं आयुष्यभर इथपर्यंत दुर्दैव आहे पण कधी कधी काही माणसं अज्ञानी होती एक वाक्य सांगू जुन्या माणसांकडे संपत्ती नव्हती गड्या त्यांना 10-5 चक्कर नाही विकत घेता आले कारण काळ तसा नव्हता पण 10-5 माणसात माझी पोरं ताट मानाने बसतील एवढे संस्कार त्यांनी 100% आपल्याला आज आपल्याला नाही देत आज चांगले चांगले शिकलेले म्हणतात महाराज मी जे काय म्हणून ते 100% वाट लागणार आहे मला आता कॉन्फिडन्स एवढा कॉन्फिडन्स आता मग कहाला कमव कधी हाही विचार करा संपत्ती तेव्हाच कमवा जेव्हा पुढची संतती त्या संपत्ती सांभाळण्याच्या लायक असेल पण एवढी कमवून ठेवू नका आपल्या प्रेताच्या आधी ब्राह्मणाच्या आधी वकील बोलावला पाहिजे नाही कळलं चांदीच्या बांगड्यांकरता एक बहादर त्याशी चित्ती वजू आपला म्हातारीच्या पाहिले का नाही सोशल मीडियाला बातमी हल्ला सुद्धा नाही 1.5 तास बांगड्या मलाच पाहिजे मला आणि त्याच्या मागच्या महिन्यात त्या नाशिक जिल्ह्यातली बातमी होती इतकी खतरनाक होती म्हाताऱ्याच्या कानात बाळी राहिली होती आणि बाळीला आवळं आलं होतं पण बाळी सोन्याची होती आणि ते फक्त म्हातारीलाच माहित होतं अखेर रडून रडून गेले पण म्हातारी म्हणे बाळी गेली तर 2 तोळे जाईल म्हातारीला रडता रडता स्वरातून सांगितलं कान वाढायची म्हातारी जोरा जोरामध्ये अगदी कानाजवळ गेली आणि मग त्या दातात बाळी वाढण्याचा प्रयत्न सुद्धा कळतंय का तुम्ही साचलिया धन होईल याच्यातलं काय सांगते येणार आहे मला एक वाक्य करा किती कमवा धन शेवटी निधन आहे 2 शब्द एक तर घेऊन जाता येत नाही रावणाला सुद्धा नाही आपल्याला नाही फक्त उत्तम कवलेली संपत्ती उत्तम केलेले संस्कार उत्तम झालेली पिढी हेच तुमच्या हातामध्ये आहे हे जर तुम्ही जर करून ठेवलं तर मग 100% तुमच्या बाबतीत माणसं म्हणते जाऊ तो माणूस गेला पण असं घर होतं ना की त्या माणसाचा दरारा होता आजही काही काही माणसं गेले का माणसं म्हणतो तो माणूस गेला त्या घराला कळा नाही राहिले म्हणतात की ना आपल्याकडे याचं कारण काय शिस्तबद्ध होते आणि असा जर संस्कार पेरून तुम्ही गेले ना तर ती पुढची पिढी कौतुक वाटे झाली या वेचाचे आणि नाव मंगळाचे ते मरणादी सावध भावे मरणादी सावध भावे मरणादी सावध भावे मरणादी सावध भावे पुढे शिकलेले म्हणून नाही गाडकवाडीचे मित्र आहे आम्ही दोघंही त्या प्रेमाचे छंद पण किती न असा ते साध्य करिता सायस आणि कारण अभ्यास आहे तुका म्हणे अभ्यास करा ना काय होणार नाही मला मरणादी सावध व्हावे मरणादी सावध व्हावे कीर्ती करावी कळलं ना पद्धतीने म्हणून जन्म व्हायला घालू नका मग काय करा रे बापानं साधना हरीची कोणत्या हरीची सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करावे डोबा
मांडण्याचा प्रयत्न केला. आजची तशी लग्नतिथी मोठी दाट आहे. मलाही गावातलं लग्न होतं. आता मला त्यांनाही उत्तर द्यावं लागणार आहे. काय करता, गावात कीर्तनकार राहणं जरा अवघडच आहे, पण बरं आहे तसं. तर एखाद्याचं लग्न चुकलं ना, आपण नाही गेलो ना, त्याला म्हणा तुमच्या गावात हा ते बरं आहे, पण ते काय नाही शान. अरे इकडं सोड, कोणत्या क्रियाने विचार असं का? बरं, काय हरकत नाही. कळलं मला. ते आले का असं लगेच कळतं ज्यांनी आपल्याला पिंगळा का घातला बसा पिंगळा त्या दृष्टिकोनातून. म्हणून निर्धारित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केला. 5 मिनिटांमध्ये पिंगळा घेऊ. मलाही पुढे जाणं आहे. बाबांचं जाण्याचं जे दुःख या परिवाराला आहे. मी या कुटुंबातला एक घटकच आहे, किंबहुना त्यांच्याशी ऋणानुबंध आहे, भाऊंचे त्या सर्वांशी प्रेमाचे संबंध आहे. आणि ही जुनी माणसं होती, संस्कृतीचा वसावारचा जपून गेली. जाता जाता विनंती करतो, एक वेळेस देवाची सेवा करू नका, पण जन्मदाता आई वडिलांची सेवा करा. त्याच्यापेक्षा वेगळं पंढरपूर नाही, आळंदी नाही. कारण जर आज 10,000 रुपये लागले जाऊन जर त्या जगाच्या मालकाला विचार तरी तो देणार नाही. पण तेच आई वडिलांकडे मागितल्यानंतर गरजा पुरते. जगाच्या पाठीवर मुलगा कर्तबगार झाल्यानंतर सर्वस्व मुलाच्या स्वाधीन करतो, आणि आपलं असताना सुद्धा 5-10 रुपये खर्चा करता मागतो. एवढा श्रीमंत व्यक्ती आजपर्यंत कोणी पाहिला नाही. बापाला काय गरज आहे, 10-5 जे कोणी देईन त्याचं समाधान मानतो की नाही. म्हणून मरेपर्यंत आई वडिलांना कधी विसरू नका. आणि एक विनंती करतो मायबाप, शेवटच्या क्षणी बरेचसे पोरं पुढे काही कामानिमित्त बाहेर गेली मुंबईला वगैरे, सेटअप झाले की आई वडील गरीब आहे आपल्याकडे, फोन करतात, बाळा कसं आहे, घरी आला का, जेवला का. पण काही पोरं अशी मला तो फोन कट करतात की नाही. एक वाक्याने काय का, आई वडिलांचा फोन कधी कट करत जाऊ नये. महाराज मी भाग्यवान आहे आणि अभागी आहे, दोन्ही सांगतो. भाग्यवान असं होतं की वडिलांचे छत्र होतं तोपर्यंत महाराष्ट्रात पुढे फिरत होते. पण ज्या दिवशी माझं स्वतःचं वडील नावाचं छत्र 29 वर्षे गेलं ना, तर मला असं वाटतं आज माझ्या खिशामध्ये लाखभर रुपयाचा मोबाईल, माऊलीच्या कृपेने महिन्याकाठी 2-4 लाख रुपये खिशामध्ये. अशी परिस्थिती होती की ज्या काळात आपल्याला ऊसतोड करून सांभाळलेलं आहे. आज फॉर्च्युनर मध्ये फिरवलं असतं एवढी परिस्थिती. पण काळाच्या ओघाने मी त्यांना वाचू शकलो नाही. रोज खिशातला मोबाईल हातात आला ना, तर रोज असं वाटतं एक तरी फोन बापाचा यावा आणि विचारावा घड्या की बाळा कसं आहे, कसं काय फिरतोय. त्याच्याकरता एवढा मोबाईल असू नये. म्हणून काही असे अभागी आले माझ्यासारखे की ते विचार करत असतील दिवसात एक तरी फोन मला यावा. पण ज्यांना येत असेल ना ते भाग्यवान आहे बापा हो. किमान त्यांच्याशी 2 शब्द तरी बोलत जा रे, किमान त्यांना तेवढा तरी आनंद. कशा करता एवढा अट्टहास केला आहे त्यांनी. म्हणून आईवडिलांच्या बाबतीमध्ये काही चांगलं कर्म करा. मरेपर्यंत आईवडिलांची सेवा करा. कारण जगाच्या पाठीवर आई आणि वडील काढायला फार अवघड आहे महाराज. जिजो जिजो संसाराचा स्वर नाही ओ रामदेवया काळ्या मेघा त्या दृष्टिकोनातून आहे की नाही. रात्रंदिवस कोणा करता करे मला स्वतःला थोडासा विचार करा. वडिलांची कहाणी एवढी सोपी नाही. ज्यांचे गेले असेल त्यांना विचारा बाप नावाचा आधार किती असतो महाराज. थोडस जवळ बसत जा, 2 शब्द बोलत जा, त्यावेळेस तो आधार कळेल की बाप नावाचा आधार जीवनामध्ये किती मोठा होता. म्हणून चांगलं कर्म करा. मरेपर्यंत आई वडिलांची सेवा करा. जर कोणाला आई वडील खरंच सांभाळायचा त्रास होत असेल, सासू सासरे, ते माझ्याशी संपर्क करा. मरेपर्यंत मी सांभाळतो. फक्त एक अट आहे, त्यांच्या नावावरची माझ्या नाव करा. मग कळेल तुम्हाला सांभाळा किती वेळ तुम्हाला. मला कसत होत या कोणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या पाटक्या सदर्याला सदा ती गळा जडलेली, त्याच्या उभ्या आयुष्याला कशी कातर लागलेली. मला कसत होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. म्हणून आई वडिलांची सेवा करा. नरदेह एकदा गेल्या पुन्हा भेटणार नाही. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी भजन करा. 2 मिनिटं पिंगळा घेऊन ज्ञानेश्वर
माझ्यासाठी केला होता अट्टाचा शेवटचा दिस गोड बाबा आता निश्चिंतेने पावलो विसावा कोणटलिया दावा तृष्णेची अभंगाचं निरूपण मांडण्याचा प्रयत्न केला गेलेल्या जीवात्म्याला भगवान परमात्मा त्यांच्या चरणावरती चांगली जागा देव गुणीजन गायक वादक सर्वांचे ऋण व्यक्त करतो कारण काळ वेळ त्या पद्धतीने प्रत्येकाला तेवढा वेळ देता आला नाही पण त्या पद्धतीने देण्याचाही प्रयत्न केला त्यामुळे काही माफी मागणार नाही चुकता अजिबात केली नाही त्या दृष्टिकोनातून झालेली सेवा समर्पित करतो भगवान परमात्म्याला एकच विनंती करतो बाबांना आपल्या चरणावरती चांगली जागा देऊ ते चिरंजीव त्या कुटुंबियाने बाबांच्या प्रित्यर्थ हा सोहळा केला हे त्याला मला कौतुक वाटे झाली या वेचाचे नाव मंगळाचे तेने गुणे नदी जाणारे ज्याला कळत नाही त्याच्याकरता नात्राने सांगून ठेवलं सर्वांनी प्रेमाने टाळ्या वाजत असलं तर पिंगळा म्हणतो तरी दुसरा येईल Hare